हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ बघितले असणार. तर मी रत्नागिरी ट्रिपवर गेली आहे. तर मी गेली आहे आता अक्वेरियममध्ये. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या फिश आपल्याला बघायला भेटतात. प्रिझर्व केलेल्या फिश आहेत. सगळ्या प्रकारच्या फिश बघायला भेटल्या. तर तुम्हीही बघा. मी काढते व्हिडिओ त्यांचे फिशचे. तर बघूया आपण कोणकोणते फिश आपल्याला बघायला फिश भेटतात. अक्वेरियम. असं ह्याला बघत बघत चाल. हो, पाण्यात आहे ना ते, प्रिझर्व करून ठेवले. ते शार्क आहे. हां, वाच ना ते बघते. कोई काय सिल्वर डॉलर. पापलेट सारखं आहे ना हे. अमेरिकेत, दक्षिण अमेरिकेत आहे, नद्यांमध्ये. शांत स्वभाव आहे ह्यांचा, शांत स्वभाव. हे तर आपलं आहे गोल्ड फिश. नाही, सिल्वर डॉलर बोलतायत. गोल्ड फिश आहे. हां, हा गोल्ड फिश. आपण ते नॉर्मली फिश टँकमध्ये असतं ना. येलो लॅब सिक्लिड. हवं ह्याला मिशा बघ किती मोठे आहेत बघ लवकर. टाकू मासा. रेड टेल कॅटफिश. आपल्या मराठी टाकू मासा. रेनबो शार्क. डिस्कवरी पण बघतो. हां, कोणता आहे? कटला. बाबू ही पॅरेट फिश. ब्लड पॅरेट. ब्लड पॅरेट. हे बघा. सापडला नाही ना, सापडला आहे. वेल आहे, वेल. वेल सापडले आपल्याला, इथं सापडली. ब्लॅक स्पॉट बर्ड. एंजल फिश. एंजल फिश. किलर किलिंग करणार. बाबू एंजल फिश नाही. पाकू. पाईपमध्ये का बसलाय? तिचं नाव काय आहे? तुम्ही खाता ती कोळंबी, जम्बो कोळंबी. टायगर स्पॉट. हां. नाही ना, टायगर स्पॉट आता लिहिलं असतं ना. जायंट टायगर. हा, जायंट टायगर प्रॉन्स. बरोबर. स्नॅपर. कोंबडा मासा. कोंबडा मासा. लायन फिश. हां, कोंबडा मासा. किती जाते मला? बघ ना किती हेच आहे ना सगळं तिकडे खाली. कुठे? हां, हेच आहे ना. हां. किती सुंदर आहे बघा ते. याचं इलेक्ट्रॉनिक चांगलं. काळुंद्र आहे, काळुंद्र. कुठे आहे काळुंद्र? काळुंद्र्या खाली ये. नाही दिसत आहे काळुंद्र. ते कोणाचं? हां, रात्री आपण बघितलं ना, रेड टू ट्रिगर फिश. कोण आहे? पोपट मासा. पोपट पडला हा, मग पण इथे मग दुसरी मशीन कशी? काय माहिती. खायला. नाही खात ते. त्याला एकटं ठेवत हे होतं तिकडं पाणी. हा, ते अंगाला लागलं तर ते असं खरखर खास सुटेल है ना. ए मांजी, मरीन कम्युनिटी काय? खेकडा. तर हा बघा, हा रिअल वेल जो मासा आहे, देव मासा, त्याचा सांगाडा आहे. तो रत्नागिरीच्या किनाऱ्यावर सापडला होता. तर त्यांनी तिथे प्रिझर्व करून ठेवला आहे, म्हणजे जतन करून ठेवला आहे आपल्याला बघण्यास. हे आपण तिकडे बघितलं ना तारापूरला. हां,
पाकू. खूप प्रकारचे फिश आम्ही तिथे बघितलेत आणि आम्ही आता पुढे चाललोय किल्ल्यावर. रत्नदुर्ग किल्ला आम्ही बघायला जातोय. तर तुम्ही बघा, खूपच छान असा हा किल्ला आहे. लहान आहे, एक मंदिर आहे आतमध्ये आणि हे आहे किल्ल्याचं एंट्रन्स. खूपच छान असं त्यांनी जतन करून ठेवलं आहे. त्याची देखरेख खूप चांगल्या प्रकारे करतात. किल्ल्याच्या दोन्ही बाजूला एंट्रन्सला जो मुख्यद्वार आहे तिथे हत्ती आहेत. आणि हे बघा, माझे मिस्टर व्हिडिओमध्ये येऊन त्यांना मजा येते. मी व्हिडिओ काढते आणि ते हाय वगैरे बोलतात. तो खूप ऊन होतं, खूपच तहान लागलेली, हालत पण खराब झालेली खूप फिरून. तर आता आम्ही चाललो रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये. जेवढं मला कवर करता येईल तेवढं मी कवर करते. आणि एवढं काही त्याच्यामध्ये खास नव्हतं किल्ल्यामध्ये. फक्त चारी बाजूने तटरक्षक भिंत बांधलेली होती आणि अशी बुरुजं होती छोटी छोटी. त्यांना वेगवेगळी नावं दिलेली होती. हे भगवती मातेचं मंदिर आहे. तर तिथे त्यांची गोष्ट पण लिहिलेली होती की कसं ते मंदिर बांधण्यात आलं, का बांधण्यात आलं वगैरे. तर बघा, मी, माझा मुलगा, माझ्या नंदीची मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही एवढेच किल्ल्यावर आलो होतो. बाकीचे मंडळी खालीच, म्हणजे जे आमच्यासोबत जे ताई आमच्या, त्यांचे मिस्टर खालीच थांबले होते. कारण त्यांना चढायला त्रास होतो, पाय त्यांचे खूप दुखतात म्हणून ते खालीच थांबले होते. आणि आम्ही चौघजण वरती बघायला. ॲक्च्युली त्या लोकांनी पहिलं पण हा किल्ला येऊन बघितला आहे. रत्नदुर्ग फोर्ट, रत्नदुर्ग किल्ला. मावळा प्रतिष्ठान. हालत खराब झाली आहे बघा, उन्हामध्ये फिरून. खूप ऊन पण आहे, गरम होतंय, तहान लागली आहे. तोंड बघा कसं झालंय. तर इकडून बुरुजांवरनं असे समुद्राचं दृश्य खूपच छान दिसत होतं. पूर्ण समुद्र दिसतोय, अरबी समुद्र. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बसक्या बुरुज कुठे नाही दिसत ह्याच्यात. मला ह्याला हात लावायचे. त्याचं नाव आहे बसक्या बुरुज. काढले थोडे फोटो बिटो आणि निघालो पुढे बघायला काय आहे. किल्ला आहे रत्नदुर्ग किल्ला. मस्त समुद्राचा व्ह्यू दिसतो इकडून, खूप छान. पुढे आहे रेडे बुरुज, दाखवते तुम्हाला. पुढे आम्ही लोकमान्य टिळकांचं घर बघायला गेलो होतो, पण ते 5 वाजलेलं म्हणून ते घर काही आम्हाला बघायला भेटलं नाही, बंद झालेलं. तर ते राहिलं. ते नक्की मी पुढच्या कधी गेली तर तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितला पूर्ण म्हणून थँक्यू. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढे आम्ही काय काय खाल्लं ते तुम्हाला थोडीशी त्याची झलक दाखवते, बघा. रत्नागिरीला आलो आहे आणि फिश वगैरे खाणार नाही असं होऊ शकणार नाही. तर तुम्ही या, खा, मजा करा, फिरा. खूप छान छान फिरण्याची ठिकाणं आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.